म्हटलं जातं आपण अशा व्यक्तींचा मान्यवरांचा सत्कार या स्पर्धेच्या वतीने करतोय. मोरया चषक खाटेकरच्या वतीनं प्रदीपदादा राऊत यांचा आपण सत्कार करतोय. या स्पर्धेच्या वतीनं अनेक मान्यवर आलेत, अनेक खेळाडू दिग्गज खेळाडू जे मात्र उपस्थित होतात. प्रदीपदादा फक्त 2 मिनिटं ज्यांच्या माध्यमातून खूप चांगल्या क्रिकेटच्या स्पर्धा. प्रदीपदा 2 मिनिटं फक्त प्रदीपजी राऊत यांना विनंती करतो आपण व्यासपीठावर स्थान आपण नवायचं आहे. थँक्यू. ओव्हर टू कॉमेंट्री बॉस राजेश मुकणे. पहिला बॉल बॅट्समन तयार होतात. पहिलाच बॉल सुरेखात आलाय. पहिल्याच बॉल वर इथे इम्प्रेस केलं फलंदाजाला. नक्कीच तुम्ही बघताय बाईच्या रूपाने एकदा वित्या तुम्ही बघताय मोरया चषक काटेकर 2021 चा हा थरार चौथा दिवस या स्पर्धेतला सेकंड राऊंडतील पहिला मॅच रंगतोय. वसार अगेन्स्ट देवरुंग. पहिलाच बॉल हाताळत असताना पहिलाच बॉल निर्धावालाय. बॅट्समन तयार होतात. रवी यावेळेस स्ट्रायकिंग एवढं तुम्ही बघू शकता. पहिलाच बॉल शब्द झाला तर पहिलाच बॉल सुरेख आताला गोलंदाजांना. रवी तयार. यावेळेस फटका सजवलाय. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. मिड विकेटच्या डोक्यावर उडवलंय रवीचा ब्लास्ट. षटकार. सॉरी नितीनच्या बॅट मधून षटकार येतोय. पहिला बॉल खेळत असताना पहिल्या बॉलवर बायच्या रूपाने सिंगल आला. स्ट्राईक इथे रोटेट झाली. नितीन आले आणि नितीन पहिल्याच बॉलवर आपला परिचय देत असताना चेंडूला सीमारेषेच्या बाहेर फेकून दिलाय. नितीन तयार. शफा झाले. स्लोवर वन लवकर पिक केला चेंडूला. पुन्हा जागा निवडली. तीच चेंडू वन बाउन्स सीमा पार दिशेकडे जातो. फिल्डर तिथे आहेत. तोपर्यंत येणाऱ्या या 2 धावा नक्कीच स्लोवर वन डिलिव्हरी होती. मोठा पटका सजवायचा होता. 30 यार्ड सर्कलला कव्हर केलं होतं. फिल्डिंग सुरेख झाली. 2 धावा खात्यामध्ये अडवत असताना 9 धावा स्कोअर कार्डवर जमा झाला. नक्कीच टीम वसारची सुरुवात या वेळेस मॅच मध्ये सुरेख होत असताना सेकंड राऊंडतील पहिला मॅच तुम्ही बघता एक हाय व्होल्टेज मॅच म्हणून ज्याच्याकडे नक्कीच बघितलं जाईल. कारण दोन्ही संघ माता बघत याच्यामध्ये काही शंका नाही. 9 धावा आतापर्यंत झाला. बॉलर बॉलिंग मार्क आकाश तयार होतात. आकाशचा हा बॉल फटका सुरेख आहे. चेंडू गॅप मध्ये ट्रॅव्हल झाला. रेस इथे लागली आहे चेंडू खेळाडूची. अखेरकार खेळाडू रेस जिंकतात. तब्बल येणाऱ्या या 2 धावा खात्यामध्ये अडवत असताना सुरेख रनिंग बिटवीन द विकेट. 11 धावा स्कोअर कार्डवर जमा झालात. बॅटिंगचा विचार केला. पहिल्या बॉलवर बायच्या रूपाने सिंगल आली. स्ट्रायकिंग एंडवर नितीन आले. नितीनच्या बॅट मधून षटकार. त्यानंतर एक दुहेरी धावेसाठी आणि या चेंडूवर सुद्धा येणाऱ्या या 2 धावा. 11 धावा स्कोअर कार्डवर जमा झाल्यात. बॅट्समन तयार होतात. नितीन पुन्हा एकदा अग्रेसिव्ह बॅटिंग. सध्याच्या स्थितीला तुम्ही बघू शकता मैदानाच्या आत. फुल टॉस होता. जागा निवडली. स्क्वेअर लेग. सुरेख फटका नितीनच्या बॅट मधून यावर बदला. हा पहिला चौकार. बॅटिंग सुपर. 15 धावा स्कोअर कार्डवर जमात. आणि पॉवर प्लेचा फायदा कसा घ्यायचा हे मात्र दाखवून देत असताना मैदानाच्या आत नितीन बॅटिंग सुरेख करतो. 15 धावा झाल्यात. 5 चेंडू झाले. शेवटचा बॉल शिल्लक. आतापर्यंत जर ओव्हरचा विचार केला पहिल्या बॉलवर बायच्या रूपाने आली सिंगल. षटकार आला. शेवटचा बॉल. आकाश फुल टॉस आहे. एक्स्ट्रा कव्हर. यावेळेस डीप मध्ये खेळाडू आहेत. येणारी ही एक धाव. पहिला ओव्हर इथे संपलाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर टीम वसार संघाची धावसंख्या होती 16. नक्कीच पहिल्या ओव्हर मध्ये बॅटिंग सुरेख बघायला मिळाली. नक्कीच पहिल्या षटक इथे संपतंय. बॅटिंग सुरेख बघायला मिळाली टीम वसार संघाकडून. स्पेशली नितीन यावेळेस कमालची बॅटिंग करतोय आपल्या संघासाठी. आतापर्यंत 16 धावा पहिल्या ओव्हर मध्ये. नक्कीच आकाश सिनियर यांच्यावर हल्ला चढवला. एक षटकार एक चौकार आला.
अशीच बॅटिंग. नक्कीच हा पिक्चरचा ट्रेलर होता. हा जर हिरो शेवटपर्यंत जर खेळला तर पिक्चर सुपर हिट, याच्यात मात्र काही शंका नाहीये. नक्कीच शेवटच्या बॉलवर आला सिंगल, त्यानंतर पुन्हा एकदा स्ट्रायकिंग एंडवर तुम्ही बघू शकता नितीन तयार असतील. बॉलिंग मार्कवर गोलंदाज तयार. ललेश राईट अमोर द विकेट. ललितचा हा बॉल पहिलाच बॉल ऑफ स्टिकच्या बाहेर. पंचांचा सिग्नल येतो, इट इज व्हाईट बॉल. तोपर्यंत आमचे मित्र स्कोरर सुदर्शन आगे एक धाव स्कोर कार्ड मध्ये टिपत असताना धाव संख्या जाऊन पोहोचली ती 17 या आकड्यावर. नक्कीच पहिलाच बॉल जर विचार केला फलंदाज नितीनचा, बॅटिंग सुरेख करतो. पहिल्या ओव्हर मध्ये बॅटिंग सुरेख केली. पहिलाच बॉल वाईट. ओव्हर पिच आहे, स्लॉट मध्ये चेंडू, त्याला पाठवलं पार्किंग लॉट मध्ये. हा येणारा दुसरा षटकार नितीनच्या बॅट मध्ये. सुरेख बॅटिंग यावेळेस बघायला मिळते. नितीनच्या बॅट मधून हा षटकार आलाय. नक्कीच जो गोलंदाज येतो त्याच्यावर हा फलंदाज तुटून पडतोय. पालेगाव टीम कॅप्टन शिरगाव टसडिया. फुल टॉस आहे, फुल टोल मिड विकेटच्या डोक्यावरून नितीनचा ब्लास्ट. येणारा या ओव्हर मधला हा लगोपाठचा दुसरा षटकार. ललेश्वर यावेळेस आक्रमण करत असताना नितीन नावाचं वादळ आता मैदानाच्या आत धुमाकूल. यावेळेस उडवण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा ऑफ स्टिकच्या बाहेर चेंडू ट्रॅव्हल झालाय. पंचांचा सिग्नल येतो, इट इज व्हाईट बॉल. तोपर्यंत एक धाव खात्यामध्ये अडवत असताना धाव संख्या जाऊन पोहोचली टीम वसार संघाची. 30 धावा स्कोर कार्डवर जमा झाल्यात. ओव्हरचा विचार, पहिला वाईट, बॅक टू बॅक 2 सिक्सेस, त्यानंतर हा वाईट येतोय. पुन्हा एकदा यावेळेस ऑफ स्टिकच्या बाहेर थोडासा दिशाहीन चेंडू हाताळत असताना लैलेश थोडेसे प्रेशर मध्ये दिसत आहेत, कारण आक्रमण यावेळेस करत असताना नितीन मैदानाच्या आत बॅटिंग सुरेख करतोय. 31 धावा स्कोर कार्डवर जमात. तयार होत आहेत पुन्हा एकदा नितीन. आतापर्यंत बॅटिंग सुरेख बघायला मिळते. तयार नितीन. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा होता, यावेळेस फटका सुरेख केला. डीप मध्ये मागे खेळाडू आहेत, फील्ड झाला चेंडू, सुरेख फेकी आणि येणारी ही एक धाव. 32 धावा स्कोर कार्डवर जमा झाल्यात. जर विचार केला ओपनिंग जोडी मैदानात दाखल झाली होती. स्ट्रायकिंग एंडवर तुम्ही रवीला बघितलं, पहिला बॉल खेळत असताना बाईच्या रूपाने एक धाव आली. त्यानंतर बॅटिंग साठी आला नितीन. नितीन नावाचं वादळ आता धुमाकूल घालतोय. रवी तयार होत, पल्लू स्कूप. या वेळेस नजाकत बघायला मिळते. एक साइडने आक्रमण करत होता. धन्यवाद डीजे संदीप. यावेळेस चांगलं असं संगीत संदीपच्या माध्यमातून इथे आपल्याला ऐकायला मिळतंय. बॅट्समन तयार रवी. यावेळेस नक्कीच कमबॅक म्हणावं लागेल लैलेशचं. आणि विचार जर केला ना तर नितीन एक साइडने आक्रमण करत होते, त्यानंतर नजाकत बघायला मिळाली. रवीच्या बॅट मधून एक पल्लू स्कूप चौकार आलाय. त्यानंतर इथे शेवटचा बॉल असेल. 5 चेंडू झालेत, एक बॉल शिल्लक आहे. शेवटचा बॉल. प्रथम पहिला बॉल व्हाईट, त्यानंतर बॅक टू बॅक 2 षटकार आले, त्यानंतर बॅक टू बॅक 2 व्हाईट आले, एक सिंगल आले, एक चौकार, एक डॉट. शेवटचा बॉल. बॅट्समन रवी तयार. सफल झाले होते. पुन्हा एकदा पल्लू स्कूप खेळण्याचा प्रयत्न, यावेळेस फॉलो केलेला लैलेशने. दुसरा ओव्हर इथे संपलाय.
टीम वसार संघाची धावसंख्या होती 2 षटकाच्या समाप्तीअंती 36. थँक्यू राजेश. दुपारच्या सत्रामध्ये सर्वांचं पुनश्च एकदा सहर्ष असं स्वागत. 36 धावा आहेत. वसार टीम प्रथम बॅटिंग करताना आपल्याला पाहायला मिळते. खूप चांगली बॅटिंग राहिली. रवी आणि नितीन ही जोडी आपण मैदानामध्ये पाहतोय. आक्रमक होताना नितीन पाहायला मिळाले. रवीच्या बॅटमधून एक चौकार जो आपल्याला पाहायला मिळतोय. 3 चेंडू जरूर डॉट खेळलेत, परंतु नितीन म्हात्रे हा कॅप्टन आहे संघाचा आणि कॅप्टन नॉक मैदानामध्ये खेळत असताना पाहायला मिळतोय. गोलंदाजी मार्कवर आता पाहूया. आकाशच्या हातामध्ये पुन्हा एकदा चेंडू दिलाय. हा स्ट्रायकर गोलंदाज आहे टीम देवरुंगचा आणि तो मैदानामध्ये कशा प्रकारची कामगिरी करतो ते देखील पाहायचं. दुसऱ्या बाजूला नितीन म्हात्रे हा थांबायला मागत नाहीये. कॅप्टन आहे संघाचा आणि कॅप्टन नॉक आतापर्यंत पेशकश केले या मोर्या चषकाच्या थरारामध्ये. गोलंदाज आकाश तयार. आकाशचा बॉल इथे फटका फसलाय. मिस टाइम स्ट्रोक नो मॅन्स लँड मध्ये पडतोय आणि पाहता पाहता संधी होती त्या संधीचं सोनं इथे केलंय. 2 धावा येतील, ऍड होतील वसार टीमच्या अकाउंट मध्ये आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल ते 38 या धावसंख्येवर. 38 विदाउट लॉस. ग्रेट स्टार्ट. अतिशय दर्जेदार अशी सुरुवात आपल्याला पाहायला मिळते. एका बाजूला संघ आपण पाहतोय वसार आणि दुसऱ्या बाजूला संघ आपण जो मात्र पाहतोय देवरुंग. देवरुंग संघ आपण पाहतो भिवंडी तालुक्याला बिलॉंग करतो आणि दुसऱ्या बाजूला मल्लंगड विभागातील हा संघ. सुरेख प्रकारचा चेंडू तितका चांगला फटका इथे मैदानामध्ये सजवलाय. डीप फाईन करून क्षेत्ररक्षक आले ते काली. दुसरीचा प्रयत्न चुका आणि चुकांवर मात्र विरजन घालण्याचं काम मैदानाच्या आतमध्ये करतोय बॅट्समन. जिथे 1 होती तिथे 2 आल्या आणि 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या 40 ऑन द बोर्ड. 40 धावा प्रथम बॅटिंग करत असताना टीम वसार ची आपल्याला पाहायला मिळते. खूप चांगलं क्रिकेट मैदानामध्ये खेळलं जात आहे बॅट्समनच्या माध्यमातून. कॅप्टन आहेत नितीन म्हात्रे आणि काय इनिंग साकारली आतापर्यंत इम्प्रेस केलंय. ज्या प्रकारची बॅटिंग आहे. आकाशच्या षटकामध्ये धावा आल्या, ललितच्या षटकात आक्रमण केलं, परंतु विश्वास मैदानामध्ये पुन्हा एकदा आकाशवर दाखवलाय. रिव्हर्सचा स्ट्रोक इथे टायमिंग प्रॉपर. शॉट ऑफ द टुर्नामेंट येतोय नितीन म्हात्रेच्या बॅटमधून हा षटकार. थँक्यू. खूप चांगलं संगीत आपण डीजे ऑपरेटरच्या माध्यमातून पाहायला मिळतं आणि डीजे ऑपरेटर मला तर वाटतंय वसार टीमचे फॅन असावेत, कारण ज्या वेळेस चेंडू हवेत होता ना त्याच वेळेस संगीत चालू केलं. गोलंदाज तयार आकाश. आकाशचा हा बॉल इथे देखील फटका फसला. डीप फाईन लेगला क्षेत्ररक्षक आणि नितीन म्हात्रेचं ही इनिंग इथे समाप्त होते. एक वादळीय इनिंगचा अंत होतो. फलंदाज नितीन बाद. विकेट. पहिला धक्का वसार टीमला. शांत केलंय बॅट्समन नितीन म्हात्रेला. इनिंग आवडली असेल तर जोरदार टाळ्या व्हायलाच पाहिजे. ज्या प्रकारची इनिंग 38 धावांची इनिंग मैदानामध्ये साकारली. धावफलकाचा विचार केला तर धावफलकावर धावसंख्या आपण पाहतोय 46 हे 40 धावा आहेत. षटक क्रमांक 3 मार्गस्थ असताना देवरुंग टीम आहे एक भिवंडी विभागातील टीम, तर त्यांच्या विरोधामध्ये फाईट करत असताना वसार अर्थातच मलंगड विभाग. गोलंदाज तयार आकाश. आकाशचा हा बॉल इथे मात्र आता चांगल्या दर्जाचं कमबॅक राहिले आकाशचं. एक विकेट आली आणि विकेट आल्याबरोबर हा डॉट चेंडू देखील येतोय आणि देवरुंग संघाला पुन्हा एकदा मॅच मध्ये घेऊन येतोय. ज्या प्रकारची गोलंदाजीसाठी आकाश ओळखले जात आहेत तीच गोलंदाजी आता मैदानामध्ये राहिली.
दापल कव्हर धाव संख्येचा विचार केला 46 धावा आहेत. 3 बॉलवर वर्चस्व होतं बॅटिंग करणाऱ्या वसार टीमचं आणि आता 2 बॉलवर वर्चस्व राहिलंय गोलंदाजी करणाऱ्या देवरुंग टीमचं. मोरिया चषक खाटेघरचा हा थरार सेकंड राऊंडचा पहिला सामना आपण मैदानामध्ये एन्जॉय करतोय. इथे स्कूप केलाय गुडघाट टेक और तमाशा दे चेंडू सीमा रेखेचा वेध घेतोय. 4 धावा येतील आणि याच बरोबर अर्धशतक कंप्लीट होत आहे. 50 अप. फिफ्टी अप होती 50 धावा कंप्लीट झाल्या. 3 षटकांमध्ये खूप चांगलं क्रिकेट आपण मैदानामध्ये पाहिलंय. खूप चांगली अशी फलंदाजी मैदानामध्ये राहिली. विशेषतः मी कौतुक करेल नितीनचं, ज्या प्रकारे नितीनने बॅटिंग केली. आता जिम्मेदारी मैदानामध्ये सूरज दुधकर आणि रवी बाईले या खेळाडूच्या माध्यमातून आहे. शेवटच्या बॉलवर रवी बाईलेने जो फटका खेळला ना तो त्याचा फेवरेट स्ट्रोक आहे आणि काय फटका सजवला मैदानामध्ये. खूप चांगला स्ट्रोक. तिथे 4 धावा आल्या. 50 अप होते 50 धावा. आता सूरज दुधकर ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळतील. तर गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार होत आहेत. आकाश ज्युनियर. पहिलाच बॉल रिव्हर्स खेळलेत. फटका इतका चांगला खेळलाय की हा चेंडू वसरला देखील जाईल. 6 धावा. थँक्यू. संघाची धाव थँक्यू डीजे. संघाची धाव संख्या 56 धावा. आणि मैदानामध्ये आता स्वप्नील गांगड जे आपले GTCच्या माध्यमातून चांगलं कव्हरिंग करतात त्यांनी आता मला सांगितलं की हा फटका वसार नाही तर हा फटका माळशेज घाट पार करून जुन्नरला देखील गेला असता. ज्या प्रकारचा स्ट्रोक मैदानामध्ये सूरज दुधकरने खेळलाय. 6 धावा आल्या आणि संघाची धावसंख्या अब तक 56. 56 ऑन द बोर्ड. खूप चांगलं क्रिकेट मैदानामध्ये टीम वसार खेळत असताना आपल्याला पाहायला मिळते. आकाश ज्युनियर तयार. आकाशचा हा बॉल भन्नाट वेग होता आणि वेगावर स्वार. 1 तेरी तो 1 मेरी. पहिला चेंडू षटकार आला. दुसऱ्या बॉलमध्ये लाईन मध्ये परिवर्तन केलं आणि इथे चांगला बॉल पाहायला मिळतोय. पहिल्या बॉलवर षटकार आलाय. दुसरा चेंडू इथे डॉट आलाय. धावफलकावर धावसंख्या 56. प्रथम बॅटिंग करत असताना आपल्याला पाहायला मिळते टीम वसार देवरुंगच्या विरोधामध्ये. आकाश तयार. पुन्हा एकदा रिवर्स. इथे क्षेत्ररक्षक आहेत आणि ते झेल सोडला. कॅचेस विन द मॅचेस. झेल तुम्हाला मैदानामध्ये टिपावे लागतील. या प्रकारचे क्रुशियल मुवमेंटला तुम्ही जर झेल सोडले गेले तर टीम तुमची खूप अडचणीमध्ये येऊ शकते. इथे सूरज दुधकरला मिळालेलं हे जीवनदान आपण पाहतोय. 58 ऑन द बोर्ड. 58 धावा. धावफलकावर जे मात्र आपण पाहतोय 58 रन 58 धावा. धावफलकावर षटक क्रमांक 4 मार्गस्थ असताना अजूनही या षटकाचा विचार केला तर 3 चेंडू जे मात्र शिल्लक आहेत. 3 बॉलमध्ये आतापर्यंत 8 धावा ज्या मात्र गोळा केल्यात वसार टीमने. खूप चांगलं क्रिकेट खेळलं जात आहे. आकाश ज्युनियर तयार. सूरज दुधकर साठी इथे मोठा फटका खेळायचं होतं. रवी अडचणीत सापडू शकले असते परंतु नॉन स्ट्रायकर एनवर थ्रो केला. तोपर्यंत संधी होती 1 धावेची आणि पंचांचा कोणताही इशारा येत नाहीये. अर्थातच लेग भाईचा इशारा येतो.
एक धाव आली आणि एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढेल, जाऊन पोचेल आता 59 या धावसंख्येवर. 59 59 धावा. षटक क्रमांक 4 मार्गस्थ असताना आपण मैदानामध्ये पाहतोय. स्ट्रायकर इनवर बॅट्समन जे मात्र सज्ज होतात. रवी वाहिले सलामीचा फलंदाज आहे आणि खूप मोठी क्षमता या खेळाडूच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. सातत्यानं वसार टीमचं नाव आतापर्यंत मोठं करत आला हा खेळाडू. आता जिम्मेदारी घेऊन मैदानामध्ये खेळतोय. सलामीचा फलंदाज आहेत. ज्या स्ट्रोकसाठी ओळखले जातात ते स्ट्रोक आतापर्यंत आले नाहीयेत, परंतु क्षमता आहे या खेळाडूकडे. पुन्हा एकदा बिग हिट करण्याचा प्रयत्न आणि चेंडू सीमारेखेचा वेध घेतोय. नशीब बलुत्तर आणि हा चेंडू जातोय लेग बायच्या रूपानं चौकार. त्रेसष्ट धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळत आहे. षटक क्रमांक 4. धावा कशाही येऊ देत, धावा येणं गरजेचं आहे. इथे बिगिट केलाय रवी वाहिलेने. फटका फसलाय. क्षेत्ररक्षक आलेत बॉलवर आणि आकाशच्या माध्यमातून अजून एक कॅच ड्रॉप होतोय. कॅचेस विन द मॅचेस. या प्रकारचे कॅचेस तुम्ही मैदानामध्ये सोडले तर हा धावफलक मला तर वाटतंय 75-80 गाठू शकतो. षटक कंप्लीट होईल आणि षटक समाप्तीच्या नंतर संघाची धावसंख्या 4 षटक संपली. 65 वसार टीम. खूप चांगलं संगीत आपण संदीपच्या माध्यमातून पाहतोय आणि जेव्हापासून संदीप डीजे ऑपरेटिंग करायला आलेत ना, प्रेक्षक वर्ग देखील आपल्या पायावर नाचायला लागलेत. खूप चांगलं डीजे ऑपरेटिंग संदीपच्या माध्यमातून आपण पाहतोय. 4 षटकं कंप्लीट झाली आणि 4 षटकांमध्ये धावफलकाचा विचार केला तर धावफलकावर धावसंख्या 65 धावा ज्या मात्र पाहायला मिळतात. शेवटचं षटक आणि शेवटच्या षटकामध्ये गोलंदाजी मार्कवर गोलंदाज विजय यांच्या हातामध्ये चेंडू सोपवला. स्ट्रायकर इनवर आपण पाहतोय सूरज दुधकरला. आता मोठाले फटके शेवटच्या षटकामध्ये खेळले जातील का ते देखील पाहायचंय की गोलंदाज विजय देवरुंग टीमला कमबॅक करून देतोय. पहिलाच बॉल पॅडवर आदळतोय आणि हा चेंडू मात्र डॉट येताना पाहायला मिळतोय. खूप चांगली सुरुवात देवरुंग टीमची या षटकामध्ये राहिली आहे, परंतु वसार टीम ज्या प्रकारची सुरुवात नितीन मात्रेने दिली होती नक्कीच 70+ जाण्याचा प्रयत्न मैदानामध्ये करतील. धावफलकावर धावसंख्या 65 आहे. अजून देखील 5 बॉलचा खेळ मैदानामध्ये शिल्लक आहेत. या मैदानावर तुम्हाला जास्तीत जास्त धावा बनवाव्या लागतील. देवरुंग संघाकडे देखील स्ट्रॉंग बॅटिंग अटॅक आहे. गोलंदाज तयार. इथे सुरेख प्रकारचा फटका. सूरज दुधकर नाम ही काफी है. बेहतरीन स्ट्रोक सिक्सर. ब्युटिफुल बॅटिंग. अप्रतिम दर्जाची फलंदाजी मैदानामध्ये पाहायला मिळतोय. एक डावकुरी हाताचा तेजपुंज तारा मन जिंकतोय आलेल्या तमाम क्रीडा रसिकांची. नाव आहे सूरज दुधकर. संघाची धावसंख्या पाहतोय आपण 71 या धावसंख्येवर. स्कोरला देखील खूप सारी मेहनत घ्यावी लागते. षटकार चौकारांची आतिषबाजी मैदानामध्ये चालू राहिली आहे टीम वसारची. गोलंदाजी मार्कवर आता गोलंदाज विजय तयार होत आहेत. स्ट्रायकर एंडवर आपण पाहतोय सूरज दुधकरला. ज्या सूरज दुधकरच्या पॅटमधून आतापर्यंत 2 षटकार आलेत. महेंद्रसिंग वीरेंद्र सेहवाग स्टँड आणि महेंद्रसिंग धोनी स्टँड जिथे आहे तिथे जे खेळाडू आहेत त्यांना विनंती करतो आपण पडद्याच्या मागे थांबायचं आहे. खेळाडू असतील किंवा प्रेक्षक असतील. महेंद्रसिंग धोनी स्टँड आणि वीरेंद्र सेहवाग स्टँड. गोलंदाज तयार. इथे बिग हिट करण्याचा प्रयत्न सूरज दुधकरचा जो मात्र राहिला क्षेत्ररक्षक आहे डिफाईन लेगला. एक धाव जर कंप्लीट झाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. आता इथे रवी वाहिले आपली विकेट सॅक्रिफाईस करतोय. फलंदाज बाद होतील आणि रवी येत आहेत माघारी. विकेट.
विनंती असेल वीरेंद्र सेहवाग स्टँड जिथे आहे तिथे खेळाडू, मला तर वाटतंय टॉम आणि कंपनी, टॉम आणि कंपनी आपल्याला विनंती, आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न झालं तरी चालेल, फक्त मैदानाच्या आतमध्ये बसू नका. संघाचे धावसंख्येचा विचार केला तर धावफलकावर धावसंख्या आपण पाहतोय आतापर्यंत 72 धावा आहेत. अजूनही 3 चेंडूंचा खेळ मैदानामध्ये जो मात्र बाकी आहे. खूप चांगली बॅटिंग वसार टीमच्या माध्यमातून राहिली आहे. गोलंदाजी मार्कवर विजय तयार आहे, तर स्ट्रायकर एंडवर सूरज दूधकर. इथे टाकलेला बॉल, भन्नाट वेग होता परंतु वेगावर नियंत्रण नाहीये आणि याच कारणानं इथे 2 धावा येतील. 1+1 अवंतर चेंडू आला आणि तदनंतर एक सिंगल धाव ची मात्र पाहायला मिळते. संघाची धावसंख्या 74 ऑन द बोर्ड, 74 धावा धावफलकावर ज्या मात्र पाहायला मिळतात. अजूनही 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. एक धावसंख्या, एक मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल करत असताना टीम वसार आपल्याला पाहायला मिळते. खूप चांगलं क्रिकेट मैदानामध्ये खेळताना ही टीम आपल्याला पाहायला मिळते. सातत्यानं विचार केला, मोठा लेफटके आतापर्यंत खेळलेत. नितीनने जी सुरुवात केली त्यावर मात्र शिक्कामोर्तब करण्याचं कामगिरी मैदानामध्ये सूरज दूधकर करतो. गोलंदाज तयार. इथे टाकलेला बॉल आणि अशा प्रकारची तुम्ही धाव घेऊ शकत नाही. डायरेक्ट जर यष्टीरक्षकाकडे बॉल आला तर तुम्ही धाव घेऊ शकत नाही. या स्पर्धेचा नियम आहे. 2 क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या बाहेर फक्त पहिल्या आणि दुसऱ्या षटकासाठी पॉवर प्ले मध्ये तुम्ही ठेवू शकता. पहिली विकेटवर आणि त्यानंतर टॉसवर जी मात्र विन दिली जाईल जर सामना बरोबरी सुटला तर. अजून एक भन्नाट बॉल आणि अजून एक डॉट चेंडू. कमबॅक करते टीम. फलंदाज बाद, विकेट. थँक्यू डीजे, थँक्यू. विनंती असेल पालेगाव टीमचा कॅप्टन, आपण टॉस साठी चला. आणि त्यांच्या विरोधात शिरगाव टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी या. टॉम उपस्थित होत आहेत. विनंती असेल पालेगाव टीमचे कॅप्टन, आपण टॉस साठी चला. 2 दिग्गज मध्ये मॅच आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूला कल्पेश कुलकर्णी अर्थात टॉम आणि दुसऱ्या बाजूला मनीष कोळेकर अर्थात पांड्या. इथे टाकलेला बॉल, भन्नाट वेग आणि काय गोलंदाजी मैदानामध्ये केली. अप्रतिम गोलंदाजी मैदानामध्ये राहिली. धावफलकावर धावसंख्येचा विचार केला तर धावफलकावर धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती 73 धावा आणि 74 धावा आणि विजयासाठी 75 धावांचं टार्गेट जे मात्र सेट केलंय. दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस साठी चला. टीम पालेगाव आणि टीम शिरगाव. थँक्यू 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 डीजे, थँक्यू डीजे. टॉस करण्यासाठी विनंती करतो. आपण अनिकेत यांच्या शुभस्ते टॉस करतोय. दोन्ही टीमचे कॅप्टन उपस्थित होतात. कोण कॉल करतोय? टॉम कॉल करतात. छापा असा कॉल आणि इथे काटा. दोन्ही टीमचे कॅप्टन इथेच थांबा. दोन्ही टीमचे कॅप्टन फक्त टॉस जिंकून तुमचा निर्णय काय आहे तो इथेच सांगायचा आपल्याला. टॉस जिंकून काय निर्णय आहे तुमचा. कॅप्टन जे कॉल साठी आले होते त्यांनी इथे यायचं आणि आपला निर्णय कळवायचा. 2 मिनिटं. टॉस मैदानामध्ये टीमने जिंकलाय पालेगाव टीमने आणि निर्णय बॅटिंग.
बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. ओके, बॅटिंग करण्याचा निर्णय. दोन्ही टीमला विजयासाठी खूप साऱ्या शुभेच्छा असतील. पालेगाव विन द टॉस अँड चूज द बॅट फर्स्ट हा निर्णय मैदानामध्ये घेतला. सेकंड मॅच मैदानामध्ये जे आपल्याला पाहायला मिळेल, एका बाजूला शिरगाव बदलापूर विभागातील एक नामवंत टीम आणि त्यांच्या विरोधात मलंगड विभागातील एक दादा संघ म्हणून ज्यांची ओळख आहे पालेगाव एकमेकांच्या समोर भिडतील. कोण कोणावर हाबी ठरतंय ते देखील आपल्याला पाहायचं. टॉस जिंकला पालेगावने आणि प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स तिथे जॉईंट आहेत प्रथमच या मुरबाड नगरीमध्ये ज्यांचं आगमन झालंय, राहुल चव्हाण. थँक्यू. थँक यू सो मच निखिल सर. दुपारच्या सत्रामध्ये पुन्हा एकदा सर्वात लाडक्या क्रिकेटर सिगांचं मनापासून हार्दिक आभार. नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय स्वीकारला होता जय हिंद देवरुण टीमनं आणि आमंत्रित केलं होतं फलंदाजीसाठी गावदेवी वसार टीमला फलंदाजीसाठी. टॉप गिअरवरती फलंदाजी दाखवली वसार टीमच्या फलंदाजानं आणि तब्बल 5 ओव्हरमध्ये 74 धावांचं टार्गेट सेट केलं. भलं मोठं डोंगर इथे उभं केलं आणि त्याच 74 धावांचं डोंगर उभं केलं आणि 75 धावांचं आव्हान असेल, टार्गेट असेल ते म्हणजे जय हिंद देवरुम टीमला आणि त्याच 75 धावांचा पाठलाग करण्यासाठी सलामी जोडी मैदानाच्या दाखल होती. लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन आपल्याला पाहायला मिळतं. डावकुऱ्या हाताचा फलंदाज बलवंतला आपण पाहू शकता आणि नॉन स्टॉकिंग एंडवरती विजयला आपण पाहू शकता. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सूरज दुधकर. टेनिस क्रिकेट विश्वातील एक मोठं नाव आपल्याला पाहायला मिळतोय. सूरज दुधकरला आपण पाहू शकता गोलंदाजी मार्कवरती. लेफ्ट हँड ओव्हर द विकेटनं पहिलाच बॉल विकेट करण्याचा प्रयत्न झाला होता. पॅडवरती जाऊन बॉल आदळला. दरम्यान लेग बाय स्वरूपात एक धाव स्कोर कार्डवरती जोडली जाईल आणि एका धावेच्या साथीने संघाचं खातं ओपन होत असताना एक धाव स्कोर कार्डवरती जोडली गेली. 75 धावांचं टार्गेट आहे आणि त्या टार्गेटचं पाठलाग करत असताना सलामी जोडी लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन आपल्याला पाहायला मिळतोय. मॅन्डेटरी पॉवर प्लेचा षटक क्रमांक पहिलं आपल्याला पाहायला मिळतो आणि गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सूरज दुधकर. यष्टीरक्षकाच्या भूमिकेत आपण पाहू शकता मलंगडचे एक जबरदस्त फलंदाज आपण पाहू शकता. यावेळेस मोठा स्ट्रोक पाहायला मिळतो फलंदाजाच्या बॅट मधून. जसा बॉल बॅटच्या रॅडर मध्ये आला तसा फेकून दिला. युवराज सिंग स्टँडला मात्र सलामी देत असताना फलंदाज विजयच्या बॅट मधून हा स्ट्रोक. षटकार. थँक्यू. यावेळी देखील खूप चांगला स्टॉप पाहायला मिळतो. एनपीटीच्या वरून उडवला. 2 फील्डर चेंडूच्या मागे पाठ मोर आहे परंतु चेंडू अखेर काढतोय सीमारेषा. षटकारानंतर यावेळेस क्लास दाखवत असताना फलंदाज विजय. यावेळी तरी 4 धावा. चौकार. टीट फॉर टॅट जशा तसं प्रत्युत्तर मैदानामध्ये देत असताना 75 धावांचा पाठलाग करायचा आणि त्याच 75 धावांचा पाठलाग करत असताना टॉप गिअरवरती फलंदाजी करतोय. जणू काही खेळाडू कक्षेतूनच सेट होऊन आलाय की काय. हा फलंदाज विजयला आपण पाहू शकता. पहिल्या चेंडूवरती लेग बाय स्वरूपात एक धाव आली. त्यानंतर स्ट्राईक रोटेट झाली आणि आता चांगली फलंदाजी करत असताना यावेळेस रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न झाला होता. दरम्यान पंचांकडे दात मागितली गेली वाईटसाठी परंतु अंपायर सिग्नल इथून आपण पाहू शकता. इथून विचार केला तर नक्कीच रिव्हर्स अटेम्प्ट करायचा प्रयत्न झाला होता फलंदाज आणि तेच इथून मात्र पंचांनी हेरला. अंपायर सिग्नल डॉट बॉल. गोलंदाज दरम्यान सज्ज होईल. यावेळेस बॅकफूटवरती जाऊन पंच करायचा प्रयत्न झाला होता परंतु सलगचा दुसरा बॉल जाईल डॉट. यावेळेस चौकार आणि षटकाराचं प्रतिउत्तर कमबॅक करत असताना 2 सलगचे चेंडू डॉट फेकतोय गोलंदाज आपण पाहू शकता. सूरज दुधकरला यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये आपण पाहू शकता. मलंगडचा ढाणा वाघ म्हणून ज्याला संबोधलं जातो रवी बायले यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये. यावेळी देखील बॅकफुट जाऊन पंच करण्याचा प्रयत्न झाला होता परंतु सलग तिसरा चेंडू जाईल डॉट. इथून विचार केला तर पहिल्या बॉलवरती लेग बाय स्वरूपात एक धाव आली होती. त्यानंतर षटकार आला होता आणि त्यानंतर इथून विचार केला तर 4 धावा आल्या होत्या आणि सलगचे 3 चेंडू जातील डॉट.
नक्कीच षटक क्रमांक पहिले इथून मात्र संपुष्टात आला. पॉवरप्लेचा षटक क्रमांक पहिले संपला. इथून धाबांचा विचार केला तर 10 धाबा स्कोर कार्डवरती, 11 धाबा स्कोर कार्डवरती. गोलंदाज दरम्यान पुन्हा एकदा सज्ज होईल गिरीश. यावेळेस इन स्विंगिंग डिलिव्हरी, टप्पा पडल्यानंतर चेंडू मात्र आतल्या बाजूला वळण घेतो आणि इथून विचार केला तर चेंडू गाठतोय सीमा रेषा. 4 धाबा चौकार. आणि इथून गोलंदाजीच्या शैलीवरती आक्षेप नोंदवला. थर्ड अंपायर जायचंय मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या चेंडू मात्र डॉट आला होता, परंतु यष्टीरक्षक रवी बायले चूक करताय आणि त्याचं नुकसान होत असताना वसार टीमला 4 धाबा आल्या. 4 धाब्याच्या साथीने टीमची डॉटर पुढे सरकत असताना 15 धाबा स्कोर कार्डवरती. थर्ड अंपायर जायचंय मैदानाच्या आतमध्ये. तिसऱ्या अंपायरसाठी कॉल. थर्ड अंपायरसाठी इथे मात्र कॉल केला गेला. कोणचं जायचंय मदरच्या आतमध्ये. आणि दडपंचांच्या भूमिकेत आपण पाहू शकता अनिकेत मैदानाच्या आतमध्ये दाखल होता. गिरीशला पण पाहू शकता. दुबई रिटर्न हा खेळाडू आहे गिरीश गोलंदाजी मार्क वरती, परंतु आता मात्र त्याच्या शैलीवरती अभिषेक नोंदवला. यावेळी देखील सफल होऊन केल्याचा प्रयत्न, ऑन साईडला केल्याचा प्रयत्न झाला होता, परंतु प्रयत्न कुठेतरी फसतोय कारण ही लाईन इथून विचार केला तर रीड करता आली नाहीये. फलंदाजाला देखील संक्रमण टाकणारा चेंडू होता. टप्पा पडल्यानंतर थोडीशी गिरकी घेऊन बॉल निघून गेला यष्टीरक्षक रवी बायलेच्या हातामध्ये. डॉट बॉल. गिरीश मात्रेला वेळेस गोलंदाजी मार्कवरती पाचारण केला आणि आपल्या फिरकीच्या जादूगार म्हणून त्याला ओळखलं जातो. आपल्या बोटांवरती इथून मात्र फलंदाजाला नाचवत असताना सलगचा अजून एक चेंडू जाईल डॉट. फिरकीचा जादूगर म्हणून या गोलंदाजाला ओळखलं जातं. नक्कीच फिंगल रोर करतोय. बोट विखुरली होती या बॉलवरती आणि अजून एक चेंडू डॉट पाहायला मिळाला. यावेळी देखील ऑन साईडला बिगिट करण्याचा प्रयत्न, परंतु इथून मात्र त्रिफळा उद्ध्वस्त केला जातोय. फर्निचर डिस्ट्रॉय केलं जात आहे. यावेळेस अजून एक धक्का लागेल. नक्कीच दुपारच्या सत्रामध्ये खूप चांगलं संगीत आपल्याला ऐकायला मिळतं डीजे सोनूच्या माध्यमातून. त्यांचं देखील कौतुक करूया. ऑपरेटर संदीप खाटेकर त्यांचं देखील मनाच्या अंतःकरणातून स्वागत असेल. बासपान मैदानाच्या आत दाखल होता. हरीश जातोय मैदानाच्या आतमध्ये. लगेच आमच्यापर्यंत माहिती पोहोचवतात. अंडर 22चा किंग म्हणून ओळखलं जातो संदीप खाटेकर यांना. हरीश मैदानाच्या आतमध्ये दाखल होता. तर रवी बायले यावेळेस मैदानाच्या आतमध्ये शाला मशवरा करतील गोलंदाजाशी. नक्कीच संघामध्ये संघ त्यांच्या नावाने ओळखला जातो आणि जबाबदारी पूर्णपणे पार पडत असताना रवी बायलेला आपण पाहू शकता. टेनिस क्रिकेट विश्वामध्ये मोठं नाव म्हणून ओळखलं जातो रवी बायलेंना. दरम्यान गोलंदाज सज्ज होईल. गोलंदाजी मार्क वरती गिरीश. यावेळेस ऑन साईडला घेण्याचा प्रयत्न, फटका फसलाय. इथून मात्र पुन्हा एकदा खूप चांगल्यारीत्या टिपला गेला जेल आणि इथून संपुष्टात येईल फलंदाजाचा खेळ. लागणारा मोठा धक्का. टीम देवरून लाव फलंदाज बाद. थँक्यू. आई एकविरेचं संगीत आपल्याला ऐकायला मिळतोय डीजे सोनूच्या माध्यमातून. बासपानमध्ये त्यामध्ये दाखल झाला.
यावेळेला फक्त दिशा देण्याचा प्रयत्न स्वतःच्या पवित्रमध्ये गॅदर करत असताना अजून एक डॉट चेंडू पाहायला मिळतोय. या षटकाचा विचार केल्यानंतर कमबॅक करत असताना सलगची 4 चेंडू डॉट फेकतोय पिटूच्या षटकामध्ये गोलंदाज गिरीश म्हात्रे. एकदा जोरदार टाळ्या लावून होत्या गिरीशसाठी. खूप चांगलं संगीत डीजेच्या माध्यमातून ऐकायला मिळतोय. हेडुटणे गावचा सुमधुर आवाज परमेश माली यांनी गायलेला हा संगीत. बरीचशी चर्चा झाली या गाण्याबद्दल देखील. परमेश माली यांनी गायलेलं गीत सुमधुर आवाज त्यांचा नेहमीच ऐकायला मिळतो. जाऊया मॅचच्या दिशेने. नाव बॅक टू क्रिकेट. 2 षटक इथं संपन्न झाले. 2 षटकाच्या अंती टीमची टोटल जाऊन पोहोचली फलकावरती 15 धाबा स्कोर कार्डवरती. यावेळेस विकेट करण्याचा प्रयत्न. बॅटरी बॉलचा व्यवस्थित संपर्क होत नाहीये. चेंडू मात्र इथून शॉर्ट थर्डमॅनला ट्रॅव्हल झाला होता परंतु लगेच चेंडूला गॅदर केल्या दरम्यान चेंडू जाईल डॉट. सूरज दुधकरला पुन्हा एकदा पाचारण केलं गोलंदाजी मार्कवरती. सागी कोट्यातील तिसऱ्या वैयक्तिक दुसरे षटक हाताळण्यासाठी चांगला फटका. वाईडिश लॉंगनच्या क्षेत्रामध्ये डीपमध्ये फिल्डर उपस्थित आहेत. चिंट्याला आपण पाहू शकता. लगेच चेंडूला उत्तम फेक केली दरम्यान 10 मिळाले. सिंगल एकापेक्षा जास्त काही नसणार. 16 धाबा स्कोर कार्डवरती पाहायला मिळतात. संघनायकाने पुन्हा एकदा विश्वास दाखवला तर म्हणजे सूरजच्या खांद्यावरती जबाबदारी दिली आहे. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. बॅकफुटवरती जाऊन पंच करण्याचा प्रयत्न झाला होता परंतु प्रयत्न कुठेतरी फसतोय. त्याचं कारण असं आहे की मैदानाच्या आतमध्ये होणारी गोलंदाजी. सलगचे 5 चेंडू इथून विजय डॉट खेळतोय. म्हणजे स्कोर आमच्यापर्यंत माहिती पोहोचत असताना बेगीर करण्याचा प्रयत्न. फर्निचर डिस्ट्रॉय. डायटी गुल केली जाते. अजून एक मोठा धक्का लागतोय टीम देवरूनला. फलंदाज बाद. पूर्णपणे बॅकफुटवरती पाहायला मिळतोय देवरुण संघ. त्याचं कारण असं आहे की ज्यावेळेस फलंदाजी करायची होती त्यावेळेस मात्र खूप चांगली फलंदाजी दाखवली टीम वसारनं. आणि आता मात्र गोलंदाजी करत असताना देखील कमबॅक करतात. रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न सक्सेस ठरले. त्यावेळेस मात्र शॉर्ट थांबणार आणि शॉर्ट पॉईंटच्या मधून चेंडूला काढलाय. बॉल सीमा पार. संघर्षाचा शंखनाद करत असताना हा चौकार. दरम्यान पुन्हा एकदा गोलंदाज तयार होईल. यावेळेस फक्त दिशा देण्याचा प्रयत्न. बचाव पवित्रा घेतला होता. एक धाव इथून मात्र कंप्लीट केली जाईल. एका धाबीच्या साथीनं टीमची लढत पुढे सरकत असताना षटक क्रमांक 3 संपुष्टात आला. या षटकाचा विचार केला तर पहिल्या षटकामध्ये 11 धावा खर्च केल्या होत्या गोलंदाज सूरजनं. त्यानंतर गिरीशने षटक हाताळलं. कमबॅक केलं. 4 धावा फक्त खर्च केल्या. त्या षटकामध्ये फक्त 6 धावा खर्च करतोय. टोटल 21 धावा स्कोर कार्डवरती लागल्या गेल्या.
थँक्यू. इतिहासाच्या पानावर रयतेच्या मनावर मातीच्या कणावर आणि विश्वासाच्या प्रमाणावर राज्य करणारा राजा म्हणजे राजा छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचं संगीत डीजे सोनूच्या माध्यमातून आपल्याला ऐकायला मिळालं. मंत्रमुग्ध करणारं हे संगीत आपल्याला ऐकायला मिळतोय. ड्रिंक स्टॉल ही मैदानाच्या बाहेर यायचा नक्कीच छोटेसे खूप चांगली कामगिरी. पियुषला आपण पाहू शकता. यावेळेस हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न झाला होता. दरम्यान पुन्हा एकदा प्रयत्न पोहोचतोय. पॅडवरती जाऊन चेंडू आदळला होता. दरम्यान डॉट बॉल पाहायला मिळतोय. आपण चर्चा करत होतो पियुषबद्दल. नक्कीच पहिल्या दिवसापासून पाणी पोहोचवण्याचं काम पुण्याचं काम करतायत. ज्यावेळेस स्वतःच्या फॉलोमध्ये गॅदर करत असताना सलगचा दुसरा चेंडू जाईल डॉट. गोलंदाजाचा विचार केला तर विशाल यावेळेस गोलंदाजी मार्कवरती. गोलंदाजीचा तोफखाना म्हणून आई गावदेवी बसार टीमला जाणला जातो आणि तशाच प्रकारची गोलंदाजी करत असताना चिंटूला आपण पाहू शकता आमच्या समालोचन कक्षासमोर. नक्कीच त्याच्या स्वप्नातली बाईक त्यांनी जानता राजा क्रीडा मंडळ जानता चषकमध्ये त्यांनी मिळवली आहे. फुलटो चेंडू होता. मेजवानी होती ऑन साईडला. गॅप मोठा होता आणि धावांचा तोटा देखील नाही. बॉलला सरळ पाठवून दिलाय. बॅकवर्ड स्कॉरर बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. थँक्यू. तर मनीष कोळेकर अर्थातच पांड्या या आपण व्यासपीठावरती नक्कीच या स्पर्धेच्या वतीने आपल्याला बोलवण्यात आलंय आणि आपला मान सन्मान देखील केला जाईल. कारण ना ठाणे जिल्ह्यामध्ये एक मोठं नाव आपल्याला पाहायला मिळतंय. मनीष कोळेकर अर्थातच पांड्या. यावेळेस देखील अंपायर सिग्नल व्हाईट बॉल एक्स्ट्राच्या रूपात एक धाव जोडली जाईल. तर मनीष कोळेकर मोस्ट वेलकम या आपण व्यासपीठावरती. ठाणे जिल्ह्यामध्ये एक मोठं नाव आपल्याला पाहायला मिळतोय. मनीष नक्कीच आपण मनीष कोळेकर पांडे यांचा सत्कार या स्पर्धेच्या वतीनं करतोय. मी विनंती करतो आपण या आपल्या शुभ हस्ते सत्कार करतोय. ज्यांच्या अंगावर आपण एम स्पोर्टची जी मात्र जर्सी पाहतोय. महालक्ष्मी स्पोर्टला देखील भेट देऊन मनीष कोळेकर पांड्या जे मात्र उपस्थित होत आहेत त्यांचं या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष असं स्वागत. मान्यवरांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते आपण या खेळाडूचा सत्कार करतोय. मलंगड विभागातील एक स्टार खेळाडू म्हणून ज्याची ओळख आहे मनीष कोळेकर. पांड्यासाठी एकदा जोरदार टाळ्या. अतिशय चांगलं क्रिकेट या खेळाडूच्या माध्यमातून खेळलं जातं. वेलकम सर. या स्पर्धेमध्ये आपलं सहर्ष असं स्वागत. ओर टू कॉमेंट्री बॉक्स राहुल चव्हाण. नक्कीच मनीष कोळेकर म्हटलं तर एक मोठं नाव ज्यांनी मात्र टेनिस क्रिकेटच्या पटलावरती आपल्या गावाचं नाव लौकिक केलं. यावेळेस मात्र मोठा स्ट्रोक पाहायला मिळतोय फलंदाजाच्या बॅट मधून. यावेळेस संघर्षाचा शंखनाद करत असताना बॉलला सर पाडून दिलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. थँक्यू. नक्कीच डीजे सोनू आज मात्र फुल लई मध्ये आहेत. जसा बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर जातो हव्यामध्ये चेंडू असतो तेव्हाच मात्र त्यांचा डीजे चालू होता. या 6 धावा आल्या. 6 धाब्याच्या साथीने टीमची टोटल पुढे सरकत असताना 36 धाबा स्कोर कार्ड वरती. पुन्हा एकदा ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न झाला होता परंतु इथून विचार केला तर टप्पा पडल्यानंतर चेंडू थोडासा आतल्या बाजूला बुलडन घेतला. शेवट इथं गोड करत असताना गोलंदाज विशाल पाहू शकता. टोटलला षटक क्रमांक इथून विचार केला तर नक्कीच किंग मेकर राहुलभाई पाटील मॅन फ्रॉम आडिबली 1001 किंग मेकर त्यांचं संगीत इथून मात्र वाजवलं गेलं. डीजे सोनूच्या माध्यमातून सहर्ष मनपूर्वक स्वागत आहे. नक्कीच राहुलभाई पाटील म्हटलं तर मथुर बैलाची चर्चा आज मात्र आपल्याला ऐकायला मिळते. ऑन साईडला यावेळेस फ्लिक केला. बॅकवर्ड करल्याच्या दिशेला गॅप मोठा. फिल्डर तिथे तयार होता. दरम्यान चंद्रराव फेक करतील धाव मिळते सिंगल. एकापेक्षा जास्त काही नसणार. स्लॉगरचं षटक आपल्याला पाहायला मिळतोय. इथून विचार केला तर 75 धावांचं टार्गेट सेट करायचं होतं आणि त्या धावांचा पाठलाग करत असताना इथून 3 पर्यंत तंबूच्या दिशेला परतला. टीमची टोटल धाव पोचले फलकावरती 37 धावा.
अर्धा पल्ला गाठला, अर्धा पल्ला अजून गाठायचा. औपचारिकता फक्त शिल्लक असेल. मिडविकेटच्या क्षेत्रामध्ये चेंडूला उत्तम फेक करतील. दरम्यान पुन्हा एकदा धाव मिळते सिंगल. एकापेक्षा जास्त काही नसणार. यातून विचार केला तर औपचारिकता पूर्ण करायचं काम केलं जाते, कारण आज येणारे 4 चेंडू. फटका चांगला आहे ऑन साईडला. गावकऱ्याच्या क्षेत्रामध्ये फिल्डर तयार आहेत. सूरज होता एका स्टप्प्यावरती चेंडूला गॅदर करून फेक केली. दरम्यान धाव मिळेल ती सिंगल. एका धाब्याच्या साथीनं टीम चेंडूला पुन्हा एकदा पुढे सरकत असताना 39 धाबा. ऑन साईडला पुन्हा एकदा बॅकवर्ड स्कॉरच्या क्षेत्रामध्ये पुन्हा एकदा फिल्डर तयार आहेत. उचलायला थोडा वेळ घेतील, त्या दरम्यान धाव मिळेल ती सिंगल. एकापेक्षा जास्त काही नसणार. एक धाव एकवटली गेली. एका धाब्याच्या साथीनं टीम चेंडूला पुन्हा एकदा पुढे सरकत असताना 40 धाबा. 35 धावांची आवश्यकता असेल. ऑन साईडला मोठा स्ट्रोक पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा तोच फिल्डर चेंडू खाली. आता मात्र चुकी नसणार. अजून एक धक्का लागेल टीम जय हिंद देवरुनला. फलंदाज बाद. षटकातील काही चेंडूचा खेळ शिल्लक असेल. एक चेंडू आणि 35 धावांची आवश्यकता. औपचारिकता पूर्ण करायचं काम केलं जात आहे. आजच्या दिवसाचा विचार केला तर देवरुख संघाने खूप चांगला खेळ दाखवला. बदलापूर विभागात एक ताकदवर संघ सोरा बदलापूर संघाला परास्त केलं. फुलटो चेंडू होता. शेवट गोड करत असताना बॉलला सर पाठवून दिला मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. इथून विचार केला तर 29 धावांपासून दूर राहिला तो म्हणजे देवरुख संघ. थँक्यू डीजे. आपण थांबायचं. थँक्यू डीजे.